Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Theory of International Trade and Practice. अर्थात तृतीय वर्ष वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आणि व्यवहार या स्पेशल 4 या विषयामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रहो, मागच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ कोणते होतात त्यामध्ये आपण प्रत्यक्ष लाभ आणि अप्रत्यक्ष लाभ कसे मिळतात या संदर्भातला विशेष वृत्तांत किंवा विशेष असं व्याख्यान आपण पाहिलं. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जसे लाभ होतात तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारापासून तोटेसुद्धा होत असतात याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापारामधून कोणते तोटे होतात त्यामध्ये आपण पहिल्या व्याख्यानामध्ये पार्ट 1 मध्ये 5 तोट्यांचा विचार केलेला आहे. यामध्ये पहिला तोटा सांगितला जातो नैसर्गिक साधन संपत्तीचा अंत होतो. दुसरा तोटा सांगितला जातो की एकांगी आर्थिक विकास आणि आर्थिक विषमता निर्माण होते. तिसरा तोटा आहे आर्थिक शोषण आणि चौथा तोटा आहे घातक स्पर्धा आणि 5वा तोटा आहे अपायकारक वस्तूंची आयात. या व्याख्यानामध्ये आपण या 5 मुद्द्यांवर अध्ययन करणार आहोत आणि पार्ट 2 मध्ये आपण दुसऱ्या 5 मुद्द्यांवर दुसऱ्या 5 तोट्यांवर अध्ययन करणार आहोत. मित्रहो, आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध देशांमध्ये जेव्हा चालतो तेव्हा आपण फायद्याच्या दृष्टिकोनातून असं म्हटलं की नैसर्गिक साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर होतो, कोणतीही साधनसामुग्री पळून राहत नाही. परंतु विकासाच्या स्तरावर आपण जगातल्या देशांचं जे विभाजन केलेलं आहे त्यामध्ये विकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि अल्पविकसित राष्ट्र अशा विभागणीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात अर्थात तो खुलाच व्यापार आहे. या खुल्या व्यापारामध्ये जास्त लाभ हे विकसित राष्ट्रांना होतात, परंतु विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांना अजिबातच होत नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. परंतु आर्थिक विकासाची गतिमानता जी आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापारातून विकसित राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्याच्यापेक्षा कमी गतिमानता ही विकसनशील आणि त्यापेक्षा कमी हे अविकसित राष्ट्रांच्या संदर्भात होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा या दृष्टिकोनातून विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये हे तोटे होतात याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अंत. नैसर्गिक साधनसंपत्ती ही जसं आपण म्हटलं आहे की पृथ्वी ही निसर्गाची निर्मिती आहे, निसर्गाची देणगी आहे, तिचा पुरवठा मानवाच्या हातात नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून नैसर्गिक साधनसंपत्तीसुद्धा हा नैसर्गिक भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची जाणून बुजून वाढ करता येणार नाही, तिच्यात पुरवठा आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून विकसित राष्ट्र खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रातील साधनसामुग्री आपल्या देशाकडे वाहून नेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा विकासाचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांकडे अशा प्रकारच्या नैसर्गिक साधनसामुग्रीचे साठे कमी झालेले असतात. त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा विशेषीकरण आणि श्रमविभागणीच्या तत्त्वावर भर देत असतो. आणि म्हणून नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापराचा जसं म्हटलं की आपण भविष्यातील साठा हा कमी होण्याची शक्यता असते. पूर्वी जे आहे उत्पादनासाठी आपण वारा, पाऊस, वाफ या शक्ती साधनांचा वापर करत होतो. परंतु उत्पादनाची गतिमानता किंवा जलद आर्थिक विकासाच्या संकल्पनांमुळे आपल्याला खनिज तेल, कोळसा, वीज या नवीन शक्ती साधनांचा वापर करणं अपरिहार्य झालेला आहे आणि त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे.
त्याचबरोबर आपण अणुऊर्जेचा सुद्धा वापर करतो आहे आणि त्यामुळे उत्पादनासाठी वापरली जाणारी ही साधनसामुग्री जी आहे ती साधनसामुग्री ही अल्पविकसित राष्ट्रांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या साधनसामुग्रीचं पुनर्निर्माण करणं शक्य नाही आणि म्हणून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या साधनसामुग्रीची टंचाई निर्माण जर झाली तर त्याचा फटका हा विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना निर्माण होऊ शकतो. म्हणून काही अर्थशास्त्रज्ञ भविष्यातील विकासासाठी साधनसामुग्रीच्या संरक्षणावर भर देताना आपल्याला दिसतात. दुसरा मुद्दा सांगितला जातो की एकांगी आर्थिक विकास आणि आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. खूप मोठा तोटा हा विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये आहे असं आपल्याला दिसून येत आहे. कारण मुक्त व्यापारामुळे ठराविक वस्तू उत्पादनात विशेषीकरण केलं जातं. ठराविक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उत्पादन साधनसामुग्रीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे उत्पादन घटकांच्या किमती आणि अर्थात श्रमिकांचं वेतनसुद्धा या विशेष अशा क्षेत्रातल्या श्रमिकांचं वेतन त्यामुळे वाढते. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसते. त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीमुळे त्यांच्या उपभोगात्मक मागणीमध्ये वाढ झालेली दिसते. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात वाढ झालेली दिसते. त्यांचं राहणीमान उंचावलेलं दिसते. हे आपण ज्या क्षेत्रामध्ये विशेषीकरण आणि श्रम विभागणी होते त्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये याचं विश्लेषण करतो आहे. परंतु अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांकडे मात्र दुर्लक्ष झाल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये आपण विकासाचा जो गाडा आहे तो विकासाचा गाडा आपण सुरू न केल्यामुळे अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं किंवा श्रमिकांचं किंवा उत्पादन घटकांच्या संदर्भामध्ये याच्यात विपरीत परिणाम होताना दिसतो. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होत नाही, मागणीत वाढ होत नाही, राहणीमान उंचावत नाही. त्यामुळे त्या क्षेत्रातील बरेच घटक जे आहेत ते वापराविना पडून राहतात किंवा अर्धवट वापरलेले असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या क्षेत्रातला विकास हा मंदावलेला दिसतो. यातून देशामध्ये एक ड्युअल इकॉनॉमी आपल्याला दिसते. दुहेरी अर्थव्यवस्थेचं स्वरूप निर्माण झालेलं दिसते. एक क्षेत्र विकसित दिसते तर दुसरं क्षेत्र अविकसित दिसते. त्यामुळे विकासामध्ये असंतुलन निर्माण झाल्यासारखं होतं. त्यामुळे या क्षेत्रामुळे या व्यापारामुळे विकास झालेला दिसतो. लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेलं दिसते. परंतु हा विकास आणि ह्या उत्पन्नातील वाढ ही एकांगी असते, एका विशिष्ट क्षेत्रापुरती असते. त्यामुळे देशामध्ये आर्थिक विषमता निर्माण होताना दिसते. एकांगी विकास झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या युद्ध, नैसर्गिक आपत्ती, व्यापारचक्र इत्यादी परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था संकटात सापडते. त्या काळामध्ये या अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे एकांगी आर्थिक विकास आणि आर्थिक विषमता हा आंतरराष्ट्रीय व्यापारातला फार मोठा तोटा संभवत असतो आणि त्याचा फटका जो आहे तो विकसनशील आणि अविकसित अर्थव्यवस्थांना बसत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे, तिसरा तोटा जो आहे तो आर्थिक शोषणाचा आहे. जगातील विविध देशांची विकसित देश आणि विकसनशील देश अशी विभागणी झालेली आहे असं मी आधीच आपल्याला सांगितलं. याचा परिणाम काय होतो की विकसित देशातून भांडवल, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, कच्चा माल, निर्माण उपभोग्य वस्तू विकसनशील देशांकडे
निर्यात केली जाते. या बदल्यामध्ये विकसनशील देशांमधून मात्र कृषी उत्पादित माल, कच्चे खनिज पदार्थ यांची निर्यात विकसित राष्ट्रांकडे होत असते. विकसित देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंची विकसनशील देशातील मागणी ही लवचिक असते. त्या वस्तूंचा विकासासाठी विकसनशील राष्ट्रांना फार त्या गरजेच्या असतात. याचा फायदा फक्त विकसित राष्ट्रांना होत असतो. बऱ्याचदा विकसित राष्ट्र अशा वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात आकारताना दिसतात. तर दुसरीकडे विकसनशील देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही विकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून अलौकिक असते. ते मुद्दामहून विकसित राष्ट्र मुद्दामहून विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या मालाला हेतुपुरस्सररित्या किमती कमी आकारत असतात, किमती कमी देत असतात. बऱ्याचदा विविध निकषांच्या आधारावर या देशातील मालांना ते नाकारतसुद्धा असतात. त्यामुळे विकसित देश त्यांच्या निर्यात मालांच्या किमती जास्त आकारून आयात मालाला मात्र विविध कारणं देऊन किमती कमी देतात. त्यामुळे विकसनशील राष्ट्रांचं दुहेरी शोषण होत असताना दिसतं. त्यामुळे नव्याने जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातून आर्थिक शोषणाची व्यवस्था विकसित होते आहे की काय, अशा प्रकारची शंका तज्ज्ञांना येत असते. आणि म्हणून अशा प्रकारची शोषणाची प्रक्रिया जर सातत्याने विकसित राष्ट्रांकडून होत असेल तर जगामध्ये आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. हा खूप मोठा तोटा आंतरराष्ट्रीय व्यापारामधून होत असतो किंवा होण्याची शक्यता असते असं आपल्याला म्हणता येईल. चौथा तोटा आहे घातक स्पर्धा. आंतरराष्ट्रीय व्यापारातून विकसित देशातील आणि विकसनशील देशांमधील उद्योगांमध्ये उत्पादन आणि विक्री संदर्भामध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते किंवा स्पर्धा असतेच. कारण हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो टप्पा आहे तो स्पर्धेवरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे उत्पादन आणि विक्रीच्या संदर्भामध्ये विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये सातत्याने स्पर्धा होत असते. आपल्याला माहिती आहे की विकसित देशातील उत्पादित वस्तू या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे दर्जेदार असतात. त्यांचं उत्पादन खर्च कमी येत असल्यामुळे त्यांच्या किमतीसुद्धा कमी असतात. या तुलनेमध्ये विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा अभाव असतो आणि त्यामुळे विकसित राष्ट्रांच्या वस्तूंच्या तुलनेमध्ये या राष्ट्रातील वस्तूंची गुणवत्ता ही कमी असते. त्यांच्या किमतीसुद्धा जास्त असतात. त्यामुळे त्यांच्या मागणीवर त्याचा वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे स्पर्धेमध्ये विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रातील उद्योग हे अडचणीत येतात. त्यांच्या विक्री स्पर्धेमध्ये हे टिकू शकत नाही. त्यामुळे विदेशी उद्योजक विकसनशील देशामध्ये किंमत युद्ध, गळे कापूस स्पर्धा निर्माण करून विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रातील बाजारपेठा बळकावतात. त्यामध्ये त्यांचा वाटा वाढवतात. यामुळे विकसनशील देशांच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गतिमानता कमी होताना दिसते किंवा त्यांची प्रगती खुंटण्याची सुद्धा दाट शक्यता असते. आणि म्हणून विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्रातील ही स्पर्धा विकसनशील राष्ट्रांच्या औद्योगिक आणि एकूणच आर्थिक विकासावर घातक परिणाम करणारी असते. हा खूप मोठा तोटा आंतरराष्ट्रीय व्यापारामधून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पाचवा तोटा जो आहे अपायकारक वस्तूंची आयात. तर आयातीच्या संदर्भामध्ये आपण असं म्हटलं आहे की विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये विकसित राष्ट्रांवर अवलंबून असतात. कारण यांच्या एकूण आयातीमध्ये विकसित राष्ट्रांच्या आयातीचा खूप मोठा वाटा आपल्याला व्यवहार तोलाच्या एकूण तालिकेमध्ये बघायला मिळतो.
कोणत्या प्रकारच्या वस्तू अपायकारक असू शकतात, तर त्यामध्ये दारू, अफीम, गर्द, तंबाखू, सिगरेट, उत्तेजक पेय आणि सुमार दर्जाची औषधे, टाकाऊ उपभोग्य वस्तू या सर्व वस्तूंचा विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या उपभोक्त्यांवर अत्यंत वाईट परिणाम होत असतो आणि त्यामुळे या देशातील भविष्यातील मनुष्यबळ विकासावर त्याचा फार मोठा परिणाम होत असतो. अशा देशामध्ये सकस आणि सुदृढ मनुष्यबळ निर्माण होण्यामध्ये अडचणी येतात, ज्याचा परिणाम त्या देशातल्या उत्पादन प्रक्रियेवर होऊ शकतो. आणि म्हणून अपायकारक वस्तूंची आयात ही विकसित राष्ट्रांकडून विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे की या अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या मनुष्यबळावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि हे मनुष्यबळ आर्थिक विकासासाठीचं महत्त्वाचं उत्पादनाचं किंवा उत्पादन घटक असल्यामुळे त्याची कमतरता भविष्यामध्ये अशा देशांमध्ये विकासामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून अपायकारक वस्तूंची आयात ही विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून फार मोठा तोटा आहे. मित्रहो, या छोटेखानी व्हिडिओमध्ये आपण या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होणाऱ्या तोट्यांच्या पार्ट 1 या भागामध्ये इथेच थांबतो आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. कोरोनामुक्त भारतासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आपल्यासोबत इतरांनासुद्धा या प्रश्नाच्या संदर्भात जागृत करा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दुसरे आणखी याच्यातले 5 तोटे जे आहेत ते आपण बघत आहोत. हा व्हिडिओ आपण फक्त अभ्यासक्रमासाठी न वापरता MPSC, UPSC आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा याचा विचार करावा, या दृष्टिकोनातून या अंगाने याचा अभ्यास करावा अशी मी आपल्याला विनंती करेन. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.